हे कोण आहेत लोक? कोण आहे ही महाराष्ट्रातली जनता? पैसे फेकले की आम्ही विकत घेऊ. आला कुठून आत्मविश्वास? ती लोक तुमच्यावरती उड्या मारतायत, वाटेल ते बोलतायत तुम्हाला. मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये तुम्हाला घरं नाकारली जात आहेत. जो इतका बलवान महाराष्ट्र, इतका सुसंस्कृत महाराष्ट्र, या देशाला दिशा दाखवणारा महाराष्ट्र, सगळ्या बाजूनी संपन्न असा महाराष्ट्र, हे सगळ्या बाजूनी येत आहेत आणि महाराष्ट्राने तुम्हाला फक्त इथे तुमचे चावे घेत आहेत. तुम्हाला उद्ध्वस्त करायचं आहे ना? उठा या जमिनीवरनं, निघा इथून, आम्ही येत आहोत. अहो तुम्हीच नसाल, तुमचंच अस्तित्व नसेल, काय चाटायची आहे महानगरपालिका? तुमची काय किंमत करून ठेवली आहे लोकांनी? कोण महाराष्ट्रामधला मराठी माणूस? पैसे फेकले की विकला जातो. मुळात मी आणि उद्धव, आम्ही दोघे जण एकत्र येण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे या मुंबईवरती आलेलं संकट. मी गेले अनेक वर्ष या सगळ्या विषयांमध्ये बोलत आलो. गेले अनेक वर्ष मी माझ्या भाषणांमधून हे सगळे मुद्दे मांडत आलो की कशा प्रकारचा डाव रचला जातोय. आणि मग मध्यंतरी या राज्य सरकारने हिंदी सक्तीचा विषय आणला. आणि त्यावेळेला मग मीही कडाडलो, उद्धवही कडाडला. आणि त्या सगळ्या याच्यामध्ये त्याच्या अगोदरच माझी एक मुलाखत झाली आणि त्याच्यामध्ये मी सांगितलं होतं की कुठच्याही वादापेक्षा आणि कुठच्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. आणि मग तिकडनं ह्या सगळ्या गोष्टींची सुरुवात झाली. पण ते हिंदी सक्तीचा जो विषय होता तो फक्त तुम्हाला चाचपडून बघण्याचा होता. तुम्ही जागे आहात का? मराठी माणूस महाराष्ट्रामधला, मुंबईमधला जिवंत आहे का? हे फक्त चाचपडणं होतं तुम्हाला. (2024) याच्यानंतर, या विधानसभा निवडणुकांनंतर या सरकारला काय फेफराला माहित नाही. जे हवं वाटेल ते, मनाला काय जे हवं ते करायला लागले. आली कुठून हिंमत? कोणाला विचारायचं नाही, काही जनता बिनता लोक बिक काही नावाची काही गोष्टच नाही. बस आम्हाला वाटलं म्हणून आम्ही केलं. हे कोण आहेत लोक? कोण आहे महाराष्ट्रातील जनता? पैसे फेकले की आम्ही विकत घेऊ. आला कुठून आत्मविश्वास? इतकी वर्ष मी आता राजकारण बघतोय. काँग्रेसची लोक सत्तेवरती होती, अनेक लोक सत्तेवरती होते, परंतु ते लोकांना घाबरून असायचे, जनतेला घाबरून असायचे. आता घाबरणं बिबरणं काहीच नाही. गृहीत धरून टाकलं तुम्हाला. कुठून येतात मतं ह्यांच्याकडे, कशी येतात, काय येतात, याचा लढा येतं बाकीच्या ठिकाणी, सगळ्या ठिकाणी सुरूच आहे. ते बोगस वोटर आणि ते ईव्हीएम मशीन पासून सगळ्या गोष्टी सुरू आहेत. पण ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट बघा, आता उद्दामपणा कुठपर्यंत गेला यांचा. अकोटमध्ये भाजपने एमआयएमशी युती केली. बदलापूरमध्ये भाजपने काँग्रेस बरोबर युती केली. 66 जण बिनविरोध निवडून आले. बिनविरोध म्हणजे तिकडच्या मतदारांचा अधिकारच काढून टाकला. ते मतदानच नाही करू शकत. आज 66 आहेत. हे पुढे आकडे वाढत जाणार. त्याला कळलंय की काय प्रकारचे आपण कशा प्रकारे लोकांना विकत घेऊ शकतो. वाईट या गोष्टीचं वाटतं विकले जातात. तुळजापूरमध्ये विनोद गंगणे नावाचा एक ड्रग्ज मधला रॅकेट मधला एक माणूस, ड्रग्ज रॅकेट मधला, त्याला भाजपने तिकीट दिलं. ड्रग्ज विका, काही विका, पुढच्या पिढ्या बर्बाद करा, काही फरक पडत नाही. पण ड्रग रॅकेट मधला एक माणूस
त्याला भारतीय जनता पक्षाने तिकीट दिलं तुमच्या नाकावर टिचून. तो एक आत्ता बदलापूरला तुषार आपटे, बलात्काराच्या केसमधला आरोपी, बलात्काराच्या, सगळ्यांना माहिती आहे, नगरसेवक केलं. लहान मुलींच्या वरती बलात्काराचा आरोप असलेला माणूस, त्याला भारतीय जनता पक्षाने नगरसेवक. आली कुठून हो हिंमत? ज्यावेळेला वेडावागड्या पद्धतीने ज्यावेळेला निवडणुका जिंकण्याचं यंत्र किंवा तंत्र हे ज्यावेळेला हस्तगत होतं ना, त्याच वेळेला हा उद्दामपणा येतो, ही मस्ती येते ना, हा माज येतो ना, हा त्याच्यातनं येतो. अख्खी मुंबई विकायला काढली, अख्खा महाराष्ट्र विकायला काढला, अख्खा देश विकायला काढला. हे मी तुम्हाला सांगतोय ना, हे कशा प्रकारे तुम्हाला आवडलं जातंय याचा काही आपल्याला अंदाज, आपल्याला कळतंय हे काय चाललंय. आता हा सगळा वाढवणला, आता बंदर येतंय म्हणून मी म्हटलं बंदर येत असेल, चांगली गोष्ट आहे. महाराष्ट्रात बाजूला विमानतळ, विमानतळ कशासाठी? तर म्हणे मुंबई विमानतळावरचा सगळा कार्गो तिकडे नेणार. आणि नवी मुंबई विमानतळ जे बांधलंय, इथून इंटरनॅशनल आणि डोमेस्टिक या आपल्याकडच्या इकडच्या विमानतळावरनं, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरनं डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल नवी मुंबईला नेणार. ही प्रोसेस हळूहळू सुरू झालेली आहे. आणि पुढे हा संपूर्ण विमानतळ विकायला काढणार. या शिवाजी पार्क मैदान एवढी जवळपास 50 ते 60 शिवाजी पार्क मैदान बसतील एवढा प्लॉट आहे तो, धारावीला लागून. अशी नाही ना मुंबई आम्हाला मिळवत आहेत. आम्ही बदा पैसे ओततो, जमिनी विकत घेतो, जमिनी सगळ्या काढून घेतो. आणि इकडच्यांचं काय घेऊन बसलोय आपण? या सरकारमध्ये बसलेत त्यांचं ते काहीतरी करू शकतात का? काहीच नाही करू शकत. मी मागे एक उदाहरण दिलं होतं ना, बादशाच्या हातावरचा ससाणा असतो नाही का, जो ससाणा पक्ष्यांनाच मारून आणतो. स्वतः पक्षी आहे पण तो पक्ष्यांनाच मारून आणतो. पु ल देशपांडेचं एक फार छान वाक्य आहे की स्वकीयांचा घात करणारी औलाद ही काय फक्त पक्षांमध्ये नसते, मला तर आता कळलंय राजकीय पक्षांमध्ये आली आहे. डोक्यात गेली सत्ता, डोक्यात. हा जो भूगोल आहे ना, हा भूगोल नीट समजून घ्या. हे वाढवण बंदरापासून तिकडे वरती जे आहे ना, त्याला लगेच लागून गुजरात आहे. यांचं पहिल्यापासूनचं डोक्यामध्ये जे होतं ना की मुंबई गुजरातला न्यायची. मग मुंबई गुजरातला न्यायची असेल तर काय करायला लागेल? पालघर जिल्हा ताब्यात घ्यायला लागेल, ठाणे जिल्ह्याचा भाग ताब्यात घ्यायला लागेल, या MMR रिजनचा भाग ताब्यात घ्यायला लागेल, तर मुंबईपर्यंत पोहोचता येईल. माणसं पहिली बदा तिकडे टाका, त्यांचे मतदारसंघ फोडा, मराठी माणसांना फोडा, हे मतदारसंघ ताब्यात घ्या आणि त्याच्यानंतर सांगा अरे खासदार तर आमचाच, आमदार तर आमचाच, नगरसेवक पण आमचाच, महानगरपालिका ही आमच्या हातात. हे सगळं करून मुंबई गुजरातला कशी जोडता येईल याच्यासाठीचे हे सगळे लॉंग टर्म प्लॅन्स सगळे सुरू आहेत. आणि आम्ही बेसावत, आमच्यामध्ये जातीपातीमध्ये भांडणं लावली जात आहेत. हा मराठा, हा OBC, हा अजून कोणी. एकदा मुंबई हातातनं गेली ना बाबांनो, महाराष्ट्र झारखंडपेक्षा काही वेगळा करणार नाहीत. ही सगळी बाहेरून सगळी माणसं आणायची, इथे भरायची, तुमचा टक्का कमी करायचा, तुमचं अस्तित्व घालवायचं. इथे येऊन ह्यांची माणसं मिळणार, इथे उत्तर भारतातनं माणसं येणार आणि म्हणणार इथे तुम्हाला. काल एक कोणतरी उत्तर भारतातला माणूस बोलत होता म्हणे, मुंबईमध्ये म्हणे नोकऱ्या जर घ्यायच्या असतील महानगरपालिकेमध्ये तर इथल्या स्थानिकांना, उत्तर भारतीय लोकांना दिल्या पाहिजेत. हे बाहेरून येणारे म्हणे कोल्हापूर, सातारा, सांगलीवरनं येणारी माणसं हे बाहेरच्या लोकांना द्यायची नाहीत म्हणून. बाहेरची लोक म्हणजे आमच्या सातारा, कोल्हापूर, सांगलीमध्ये येणारी आता हे बाहेरची लोक झाली आणि हे आतले. कृपाशंकर सिंग सारखा माणूस यांचा नेता भारतीय जनता पक्षाचा, तो म्हणतो काय उत्तर भारतीय महापौर करू, महापौर करू. यांची हिंमत कशी होती हो बोलायची? आपण जाऊन बोलू शकतो का तिकडे?
याचं कारण तुम्ही एकत्र येऊच नाही याच्यासाठीचा बंदोबस्त यांनी केलेला आहे. म्हणून काय करायचं, पैसे टाका, माणसं फोडा. यांचं मुंबईवरचं लक्ष उडालं पाहिजे, महाराष्ट्रावरचं लक्ष उडालं पाहिजे. हे मराठी म्हणून कधी एकत्र येताच कामा नयेत. आणि मग आपल्याला जे साध्य करायचंय, जी लोक येत आहेत ती लोक तुमच्यावरती उड्या मारतायत, वाटेल ते बोलतायत तुम्हाला. मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये तुम्हाला घरं नाकारली जात आहेत. काल परवाकडे कोणतरी एक तामिळनाडू मधून रसमलाई आली होती. तो सांगतो मुंबईचा आणि म्हणजे महाराष्ट्राचा संबंध काय. भडव्या, तुझाच काय संबंध आहे इथे याचा. म्हणजे मराठी माणसापासून गुजराती बाजूला करायचे, आता ही लुंगी अंडी इकडनं तामिळ बाजूला करायचे, अजून कोणतरी युपी मधनं बोलवायचा त्याच्यात अजून ते बाजूला करायचे. तुम्हाला या महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये एकट्यात पाडायचं. एकटे असलो तरी काफी होत. गेले अनेक वर्ष सांगतो तुम्हाला, हे सगळं हे जे मुद्दामून जे चालू आहे, तुमचं अस्तित्व नष्ट करण्यासाठी हे सगळं सुरू आहे. आज ही मुंबई हातामध्ये गेली. मुंबई का पाहिजे हातात? आज केंद्रामध्ये यांची सत्ता, राज्यामध्ये यांची सत्ता, पण उद्या मुंबईमध्ये, ठाण्यामध्ये, कल्याण डोंबिवलीमध्ये, आमच्या MMR रिजनमध्ये उद्या ह्यांना जर काही करायचं असेल, महानगरपालिकेची परवानगी लागेल. आणि महानगरपालिका जर आपल्या हातात असतील, हे जमिनी विकून देऊ शकत नाहीत, हे अदानीला जमीन देऊ शकत नाहीत. चाल चालू आहे तुमच्या विरोधात. हे काय प्रकारचं षडयंत्र सुरू आहे? जो इतका बलवान महाराष्ट्र, इतका सुसंस्कृत महाराष्ट्र, या देशाला दिशा दाखवणारा महाराष्ट्र, सगळ्या बाजूनी संपन्न असा महाराष्ट्र, हे सगळ्या बाजूनी येत आहेत आणि महाराष्ट्र आणि तुम्हाला फक्त इथे तुमचे चावे घेत आहेत. तुम्हाला उद्ध्वस्त करायचं आहे ना. उठा या जमिनीवरनं, निघा इथून, आम्ही येत आहोत. काल परवाकडेच मी एका चॅनलला सांगितलं, हिरे असतात, मोती असतात, सोनं असतं, चांदी असते, अजून काही मौल्यवान गोष्टी असतात, फक्त जमीन या एकाच गोष्टीला रिअल इस्टेट म्हणतात, खरी संपत्ती. दुसऱ्या कोणत्याही गोष्टीला रिअल इस्टेट म्हटलेलं नाहीये, फक्त जमिनीला रिअल इस्टेट म्हटलंय. कारण ती तुमची संपत्ती आहे. तुमच्या पायाखालची जमीन आणि तुमची भाषा ही मेली की तुमचं अस्तित्व संपलं, तुम्ही कोणी नाही आहात. जगात अनेक देश, अनेक लोक, हे भाषा संपली, देश गेला, जमीन गेली म्हणून संपले. हाच डाव त्यांचा आहे. वेगवेगळ्या मार्गाने येत आहेत आणि वेगवेगळ्या मार्गाने तुमच्यावरती आक्रमण करतायत आणि तुम्हाला सांगतायत निघून जा इथनं. संयुक्त महाराष्ट्राच्या वेळेला देखील विरोध करणारे या मुंबईमधले अनेक धनिकच होते, गुजराती होते पण धनिक होते. आज पण तेच चालू. आणि आज हे संकट त्यावेळेला तर इतकं नव्हतं, पण आज खरं तर तुमच्या उंबरठ्यावरून वरती येऊन उभं आहे. कधी तुमच्या दरवाज्यावरती टकटक होईल तुम्हाला पण कळणार नाही. कधी तुम्हाला इथनं बाहेर काढतील तुम्हाला कळणार पण नाही. आज मुंबई, उद्या ठाणा, कल्याण डोंबिवली, सगळे सगळे भाग, उद्या पुणा, नाशिक, जे जे चांगलं आहे, आज कोकणपट्टी अख्खी रिकामी करतायत. जमिनीच्या जमिनी विकत घेतल्या जात आहेत. मी त्यावेळेला त्या बुलेट ट्रेनला विरोध केला होता. आजही माझा विरोधच आहे. कुठे चालली आहे बुलेट ट्रेन? बुलेट ट्रेन फक्त बघा, ही बुलेट ट्रेनचं स्टेशन, शेवटचं स्टेशन गुजरातमध्ये चाललंय, जिकडे गिफ्ट सिटी उभी केली आहे. गिफ्ट सिटी अहमदाबाद बुलेट ट्रेन स्टेशन पासून 90 किलोमीटरवर डोलेरा नावाचं एक पूर्ण नवीन शहर बसवलं जातंय. डोलेरा नावाचं एक पूर्ण नवीन, हे शहर 903 स्क्वेअर किलोमीटरचं आहे, म्हणजे मुंबईपेक्षा 1.5 पट मोठं. आणि तिथे वेदांत आणि फॉक्सकॉनची 1.5 लाख करोडची सेमी कंडक्टर प्रोजेक्ट्स येत आहेत. अहो, आपल्याला समजत पण नाही हे काय चालू आहेत नक्की, यांचे कुठून रूळ चालले आहेत आणि कुठून गाड्या चालल्या आहेत आणि कुठून यांचे मार्ग सुरू आहेत आणि काय घेऊन जायचंय ह्यांना आणि काय आणायचंय, इथे काय भरायचंय. एकदा जाऊन बघा हो, वसई विरार पासून सगळ्या गोष्टी बघा, कसे कसे भरत येत आहेत, कसे भरत येत आहेत.
तुम्हाला घरं नाकारणार, ह्यांना सगळ्यांना घरं मिळणार, तिकडनं बाहेरच्या राज्यातनं गुजरातमध्ये येणार ह्यांना घरं मिळणार, तुम्हाला नाकारणार. अहो तुम्हीच नसाल, तुमचंच अस्तित्व नसेल, काय चाटायची आहे महानगरपालिका? काय उपयोग आहे या गोष्टींचा? आम्ही भले आमच्या वचननाम्यामध्ये सांगितलेल्या अनेक गोष्टी आहेत ज्या उत्तम करू, उत्तम शहर करू, चांगल्या गोष्टी करू. मला असं वाटतं उद्धव ठाकरे आपल्या भाषणामध्ये या गोष्टी सांगतीलच. अरे पण तुम्ही असायला पाहिजेत ना त्याच्यासाठी. तुमची काय किंमत करून ठेवली आहे लोकांनी? कोण महाराष्ट्रामधला मराठी माणूस पैसे फेकले की विकला जातो? ही आपली किंमत. आणि ही बोली लावणारे कोण? आमचेच. दुसऱ्यांच्या हातावरती बसून त्यांचा उद्देश साध्य करण्यासाठी आमचे लोक हे आमच्या लोकांना फोडतायत. काय दुर्दैव आहे बोला. या अशा परिस्थितीमध्ये ही आजची निवडणूक होते. ही मराठी माणसासाठी शेवटची निवडणूक आहे. आज जर चुकलात कायमचे मुकलात म्हणून समजा. आज जर तुमच्या हातात ही शहरं गेली, त्यांच्या हातामध्ये गेली, उद्या राजानं मारलं आणि पावसानं झोडलं, तक्रार कोणाकडे करायची? आज इतर राजकीय पक्षांमधले पण जे मराठी लोक आहेत, माझं त्यांनाही आव्हान आहे, सोडा ते सगळं. या मराठी माणसासाठी एक व्हा, या मुंबईसाठी एक व्हा, या महाराष्ट्रासाठी एक व्हा. ज्या इतक्या वर्षांच्या परंपरेने, इतक्या लोकांच्या तपश्चर्याने ही मुंबई महाराष्ट्राला मिळाली. 107 आमचे हुतात्मे गेले. उद्या मुंबई गेली तर त्या पुतळ्यानंतर काय अर्थ उरतो? आणि पुतळे काय म्हणतील ते? आमचा मराठी माणूस बेसावध राहिला आणि म्हणून आम्ही मिळवलेली मुंबई आम्हाला गमवावी लागली. आज तुमच्या समोर ही सोन्यासारखी संधी आलेली आहे. आम्हाला सत्ता काय, सत्याचं काय करू? सत्तेशिवाय पण आपण लाथा मारल्यात ना. अनेक अंगावर आले, त्यांना तुडवलेच ना. पण तुम्हाला ह्यांचा मास, या सगळ्या लोकांचा, सत्ताधाऱ्यांचा तुम्हाला उतरवायचा या निवडणुकीमध्ये.